नमस्कार मित्रांनो, एक गोष्ट सांगतो. गोष्ट साधी आहे. एक अगदी सामान्य माणूस बँकेत गेला. त्याला म्हणे कर्ज पाहिजे होतं. जास्त नव्हतं, 100 रुपयेच पाहिजे होते. त्याने बँकेला विचारलं. बँकेने अनेक योजना सांगितल्या. त्याने कर्ज घ्यायचं ठरवलं 100 रुपये. चर्चा करताना त्याच्या असं लक्षात आलं की त्याचे 200 रुपये आधीच एफडीआर मध्ये आहेत. शिवाय बँकेच्या आणखीन काही योजना त्यांनी घेतल्या होत्या. आता त्याला 100 रुपयासाठी त्याची 400 रुपयाची प्रॉपर्टी बँक गहाण मागत होती. मी 100 रुपये अडकलेच होते, त्याच्यावर 5% व्याज. 400 रुपयाची प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवणार म्हणजे ती विकता येणार नाही, अडकून राहणार. मग त्यांनी व्याजाची चौकशी केली. त्याला कळलं की त्याचे जे बँकेकडे पैसे आहेत त्याला जमतेम 5% व्याज आहे. आणि सगळा विचार करता बँक जे 100 रुपये देणार आहे त्याच्यावर 20% घेणार आहे. शेवटी वैतागून त्यांनी बँकेला विचारलं, तुम्ही काय मला मूर्ख समजता काय? नेमकं आज जग ट्रम्प काकांना हेच विचारते. म्हणजे ट्रम्प काकांना अमेरिकेची अर्थव्यवस्था कळत नाही, आपल्याला खूप काही कळतं असं अजिबात नाही. आपण अगदी बालबोध भाषेत बोलणार आहोत. आपण काय अर्थशास्त्राचे तज्ज्ञ नाही आणि आपण काय म्हणतो न्यूज चॅनल चालवत नाही. बरं, अमेरिकेबद्दल खूप प्रेम असावं असं अमेरिकेने काही केले नाही. भारताबद्दल प्रेम मात्र नक्की असलं पाहिजे आणि ते आहेच. अमेरिकेची अर्थव्यवस्था काही प्रमाणात भारत चालवते म्हटलं तर खोटं आहे. म्हणजे भारताने अमेरिकेच्या वस्तू घेतल्या नाहीत, बहिष्कार टाकला, खरेदी केल्या नाहीत. अमेरिकन कंपन्या अगदी फेसबुक असेल किंवा अन्य कोणत्याही असतील त्याच्यावर सुद्धा बहिष्कार टाकला. इलेक्ट्रिक गाड्या चालवल्या नाही, टेस्ला नाही चालवली. काय होईल? अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी होईल. भारत बहिष्कार टाकू शकतो हे मालदीववरनं जगाला कळले. आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही. गुलामगिरीची जोखडं भारताने 47 सालीच उतरवली. मी नक्की मोदी प्रशासनाचा कौतुक करणारा मोदी भक्त नाही, पण राष्ट्र म्हणून आज मोदी आपलं नेतृत्व करतायत आणि राष्ट्र म्हणून अमेरिकेचं नेतृत्व ट्रम्प काका करतायत. किती वेळा त्यांना आपलं स्टेटमेंट मागे घ्यावं लागलं, ट्विट करावं लागलं. ज्या पद्धतीने ते पत्रकारांसमोर, मीडियासमोर जातात, एक राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज केनेडींचा प्रभाव, ओबामांचा प्रभाव, गेला बाजार जॉर्ज बुशचा प्रभाव आणि ह्या अगळपगळ काकांचा प्रभाव, किती फरक पडतो. कदाचित व्यापारी असतील, मोठे असतील, बिल्डर असतील, ट्रम्प टॉवर्स त्यांच्या असतील, अगदी मुंबईतही येत असतील, पण याचा अर्थ राष्ट्र म्हणून जेव्हा ते बोलतात आणि धमकावणीच्या सुरात बोलतात तेव्हा तेवढी धमक आज अमेरिकेत आहे का? चीन आणि रशिया एकत्र आले तर अमेरिकेची सर्व आर्थिक नीती, वसाहतवाद, वेगळ्या पद्धतीचा साम्राज्यवाद हा शिल्लक राहील. भारताने म्हणे रशियाकडनं तेल घेतलं, हे अमेरिकेला आवडलं नाही आणि म्हणून ट्रम्प काकांनी ट्विट काय केलं की कदाचित उद्या
पाकिस्तानाकडून तेल विकत घ्यायची वेळ भारतीयांवर येईल. पाकिस्तान राष्ट्र केवढं, त्याची तेल निर्मिती काय, अमेरिकेने अगदी तेल डेपो प्रत्येक गल्लीत टाकले, तरी जगातलं सगळं तेल पाकिस्तान येऊ शकतं का? एकतर भारताजवळ आता तेल साठे सापडू लागले. भारत त्या दृष्टीने नक्की प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीत भारताला पर्यायी बाजारपेठ मिळत असेल तर भारत पाकिस्तानकडे वाडगा घेऊन जाईल कशाला, किंवा अमेरिकेला विनंती कशाला करेल की पाकिस्तान मार्गे आम्हाला तुमचं तेल द्या? का इराण नाहीये, रशिया नाहीये, इतर बारीक सारीक तेल उत्पादक देश नाहीत, ओपेक कंट्री नाहीत, सगळं आहे. म्हणजे ही धमकी दिल्यानंतर सुद्धा ट्रम्प काका नंतर ट्विट करतात, आम्ही चर्चेला तयार आहोत. म्हणजे आपण प्राथमिक शाळेत आहोत, माध्यमिक शाळेत आहोत, की आता महाविद्यालयात आहोत, की विश्वगुरू बनतोय, हे ट्रम्प काकांनी सुद्धा नको विचार करायला? प्रत्येक वेळेला श्रेय घेण्याचं, श्रेय लाटण्याचं केविलवाणा प्रयत्न ट्रम्प काकांनी केला. पाकिस्तानला सांगितलं भारत अणुयुद्ध करेल, भारताला सांगितलं पाकिस्तान बॉम्ब टाकेल. आता अधिकृतपणे पंतप्रधानांनी सर्वोच्च व्यासपीठावर संसदेमध्ये विधान केलंच ना, की होय अमेरिका सांगत होती की पाकिस्तान दुस्साहस करेल, आणि भारताने सांगितलं असं दुस्साहस केलं तर पाकिस्तानाला खूप महागात पडेल, भारत गोळीचा जबाब गोळ्याने देईल. जेव्हा पंतप्रधान बोलतात तेव्हा ते जबाबदारीने बोलतात असं आपण विश्वास ठेवून मानतो, पण ट्रम्प बोलतात तेव्हा ते जबाबदारीने विचार करून त्यांच्या संसदेला विश्वासात घेऊन त्यांच्या चाणक्य मंडळाशी बोलतील असं वाटत नाही. बरं, एकदा झालं, युक्रेन युद्धातही झालं, गेला बाजार इस्रायल युद्धात झालं, आताच्या इराण युद्धात झालं. प्रत्येक वेळेला ट्रम्प काका तोंडघशी पडले. आता त्यांची अर्थनीती, डॉलर वधारतोय बरोबर आहे, पण हे दुर्लक्षित करून चालणार नाही की भारताने आता अनेक देशांशी रुपयामध्ये व्यापार सुरू केलाय. गोष्ट सोपी आहे, तुमचा माल आम्ही घेतो, पण आम्ही तुम्हाला रुपयात किंमत मोजू, डॉलरमध्ये मोजणार नाही. परदेशी चलन आम्ही आणायचं, आम्ही खरेदी करायचं, दामदुपटीने खरेदी करायचं, आमचा जास्त रुपया खर्च होणार, त्यापेक्षा तुमच्या देशातली तुमच्या वस्तूची किंमत सांगा, आम्ही रुपया देतो आणि खरेदी करतो. व्यवहार सुरू पण झाले. अनेक देशांशी आपण व्यापार परकीय चलनात न करता स्वतःच्या चलनात करू लागलो, म्हणजेच रुपया आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. डॉलर खरेदी करायची नामुष्की गेली. त्यामुळे डॉलर कदाचित आपल्याला आता स्वस्त पडेल अशी परिस्थिती तयार आहे. म्हणजे आता जे आपण 87 रुपये मोजतोय ते कदाचित उद्या 80 येतील, 70 येतील, कधीतरी कमी होईल. आणि हे कमी होण्याचं कारण भारताकडे सोनं सुद्धा तेवढंच वाढतंय, कारण भारत आता सोनं खरेदी करतोय. आपण सोने की चिडिया बोलायचो. भारतात लोक काठीला सोनं बांधून काशीला जातात असं बोललं जायचं, कारण आपल्याकडे खरंच तेवढं सोनं होतं आणि आजही आहे. जर देवस्थानचं सोनं खणून काढलं, धार्मिक संस्थांमधलं सोनं खणून काढलं, आपल्या घरातील पारंपरिक श्रद्धेपोटी घरात ठेवलेलं सोनं बाहेर काढलं, तर आपण कितीतरी पुढे आहोत. हे सोनं चलनवलनात आलं तर सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. ते राष्ट्रकार्याला उपयोगी पडू शकतं. याचा दुसरा परिणाम आपली सोनं खरेदी कमी होऊ शकते, आपला सोन्याचा स्टॉक वाढू शकतो, रुपयाचं अवमूल्यन कमी होऊ शकतं. बरं, दुसरं बघूया. भारताने जे काही ठरवले, भारतीय नीती ती हळूहळू सुधारते. ती पचनी पडायला कठीण जाईल, पण माझा माल
जो जास्त किंमत देईल, जो माझ्या चलनात किंमत देईल, त्याला मी विकीन असं भारताने ठरवलं. काय चुकलं? आणि त्याची योग्य अंमलबजावणी झाली. माझा माल मी त्याच देशांना देईन जे देश मला त्याच्या बदल्यात माल देतील. बार्टर सिस्टीम करू, त्याच्यात व्यवहार होतील. म्हणजे उद्या चीननी भारताला माल द्यायचा, भारताने चीनला द्यायचा. पिढ्यानपिढ्या हे चालू आहे. चीनशी व्यापार आज आहे. जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तरी आपण चीनशी व्यापार करत होतोच की. मोठी मोठी जहाजं चीनमधनं येत होती, आजही येत आहेत. फक्त त्याचं व्यस्त गणित आहे, ते आपल्याला सांभाळायला लागेल. 10 वस्तू चीनमधनं येत असतील तर एखादी वस्तू भारतातून चीनला जाते. याचं कारण भारतीय माल तिथे महाग पडतो. चीन आपल्याला ज्या पद्धतीने स्वस्तात माल पुरवते, आपली बाजारपेठ चीननी ज्या पद्धतीने काबीज केलेली आहे, त्या पद्धतीने भारतीय व्यापारी किंवा भारतीय माल चीनच्या बाजारपेठेत जात नाही. हे जे व्यस्त प्रमाण आहे, हे जर समतोल झालं म्हणजे भारतीय वस्तू सुद्धा चीनमध्ये जाऊ लागल्या तर भारताकडे येणारा रुपया वाढणार आहे, गंगाजळ वाढणार आहे. बरं, फक्त चीनच एक देश आहे ज्याच्याशी भारत व्यापार करतो? जगातल्या निदान 70 राष्ट्रांशी आपण व्यापार करतोच. आता हा व्यापार अमेरिकेच्या हातात आपण का देऊ? त्याच्यावरचा कंट्रोल अमेरिका का करेल? आम्ही तेल कोणाकडनं घ्यायचं, आम्हाला तेल स्वस्त कुठून पडतंय ते अमेरिकेने ठरवायचं. अमेरिकेचं तेल पाकिस्तानात येणार आणि मग आपण पाकिस्तानशी वाटाघाटी करून आपलं पाणी उघडू, सिंधू करार परत चालू करू. या वाटाघाटी आपण करणार? बरं, संयुक्त राष्ट्रात किंवा अन्य जागतिक व्यासपीठावर भारताची ही जी काही व्यापार नीती आहे ती अजून चुकीची फायनली ठरलेली नाही. आणि भारत ठणकावून सांगू शकतो की आमची आर्थिक नीती, आमची व्यापार नीती, आम्हाला जिथून माल स्वस्त पडेल तिथून घेणं. ज्यांच्याकडनं आम्ही माल घेतोय त्यांना आम्ही किती कर भरतोय, ते आमचा माल किती घेत आहेत, त्याच्यावर आम्हाला किती कर लागतोय, आणि त्यांचा माल आल्यानंतर आम्हाला किती कर भरावा लागतो याचाही आम्ही विचार करू. म्हणजे अमेझॉन किंवा अमेरिकन कोणत्याही कंपन्या असतील, त्यांच्या व्यवहारावर जर 4% कर आपण लावला, काय चुकलं? ते त्यांचं प्रॉफिट काढतात. त्यांच्या अग्रेसिव्ह मार्केटिंगमुळे आज घराघरात अमेझॉन पोचलेला आहे, फेसबुक पोचलेलं आहे. आता भारत जर जगातला त्यांचा सर्वात मोठा ग्राहक असेल तर ते भारतातून काढता पाय घेतील? आम्ही 25% कर नाही लावलाय. जर 4% कर तुम्हाला भरता येत नाही, आमची बाजारपेठ तुम्हाला पाहिजे, त्यातून फायदा पाहिजे, तुमची पेप्सी आम्ही प्यायची, त्याच्यावर आम्ही कर नाही लावायचा, तर मग कोणावर लावायचा? बरं, टेस्ला असो, पेप्सी असो, अमेझॉन असो, ते भारताच्या भूमीवरनं सर्व्हिस देतात. कर हा द्यावाच लागेल. आता उलट भारताने असा विचार करणं शक्य आहे, अमेरिका जर 25% कर लावत असेल आणि चीन त्याला भीक घालत नसेल आणि 125% कर लावत असेल तर आम्ही 25 नाही, पण जेवढे अमेरिकन प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर 0% ते 1% कर आहे. अत्यंत कमी दरात आपण अमेरिकन वस्तू आयात करतोय, त्याच्यावर निदान 10% कर लावला तर काय होईल? हा जो भरभरून माल येणार आहे त्याच्यावर जर 10% कर लावला तर आपल्याला प्रचंड उत्पन्न वाढेल. कारण अमेरिकन लोकांनी त्यांच्या वस्तू, त्यांच्या सेवा आपल्या गळी मारल्यात, माथी मारल्यात. चीन आपल्याला वस्तू त्याच द्यायला तयार आहे, पण दर्जाच्या बाबतीत ते सुमार आहे. चीन आपल्याला सवलती द्यायला तयार आहे कारण त्यांना व्यापार वाढवायचा आहे. अमेरिकेत त्यांचा माल कमी जातोय, त्यामुळे त्यांना भारतीय बाजारपेठ दुप्पट वाढवायचं आहे. अशा वेळी आम्ही आमचा स्वार्थ जपायचा नाही,
आम्ही देशीत जपायचं नाही, आमचा नाणेनिधी आम्ही वाढवायचा नाही. आणि असे जर कर झाले तर अमेरिका घुटण्यावर येईल. म्हणून ट्रम्प काकांना लगेच स्टेटमेंट करावं लागलं की ते बैठकीला बसायला तयार आहेत, चर्चेला बसायला तयार आहेत. आता मोदी फक्त बोलत असतील की ट्रम्पचा फोन येतोय पण ते आमचे मोदी साहेब उचलत नाही. हा राजकीय भाग झाला. देश पातळीवर, राजनीतीवर डिप्लोमॅट्स एकमेकांच्या संपर्कात असतात. भारताला अमेरिकेशी पंगा घेऊन परवडणार नाही, पण अमेरिकेला सुद्धा भारताच्या नादाला लागून जमणार नाही. खरंच हा नवा भारत आहे. काळ बदलतोय. एका देशाच्या हातात जगाचा पृथ्वी गोल देण्या एवढा भारत मूर्ख नाही. भारताची पहिल्यापासून नीती अगदी काँग्रेस काळापासून अलिप्तवादाची आहे, देशीत जपण्याची आहे. दुसऱ्यांच्या भानगडीत पडण्यापेक्षा, कोणाचं अंकित होण्यापेक्षा सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण व्यापारी, आर्थिक, राजकीय संबंध ठेवण्यावर आपला भर आहे. आपल्याला रशिया पण जवळचा आहे, जपान पण जवळचा आहे, चीन, ऑस्ट्रेलिया सुद्धा जवळचा आहे आणि अमेरिका तर आहेच आहे. आज भारतीय विद्यार्थी, भारतीय नागरिक, भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय कामगार जर अमेरिकेतून निघाले, ट्रम्प काकांनी दम दिल्याप्रमाणे पासपोर्ट विजाच्या अटी यांना कंटाळून, टॅक्सना कंटाळून, भारतीय वस्तूंची खरेदी करताना प्रचंड दरवाढ झालेली आहे म्हणून, अमेरिकेत सुरक्षितता वाटत नाही म्हणून, किंवा राष्ट्रप्रेमाने, हे सर्वात शेवटी. कारण जे अमेरिकेत गेलेत ते अमेरिकेवर प्रेम होतं म्हणून नाही, पण तिथे गेल्यानंतर ते दुधात साखर मिसळल्याप्रमाणे राहिलेत. अमेरिकेच्या आर्थिक नीतीला, अमेरिकेच्या समृद्धतेला भारतीयांनी हातभार लावलेला आहे. हळूहळू हे ब्रेन ड्रेनचं प्रमाण कमी होतंय. उद्या भारतीय शास्त्रज्ञ भारतात परत आले, त्यांनी भारताला योगदान दिलं असं आपण स्वप्नात मानतो, त्याप्रमाणे खरंच घडलं तर अमेरिकेचं काय होईल? त्यामुळे अमेरिकेला सुद्धा भारतीय विद्यार्थी येऊ नयेत असं जरी वाटत असलं तरी अमेरिकन जनतेला, शास्त्रज्ञांना, पॉलिसी ठरवणाऱ्यांना ते वाटत नसावं. भारता एवढा स्वस्त लेबर, मनमिळावू लेबर, मेहनती लेबर जगाच्या पाठीवर अमेरिकनांना मिळत नाही असं अनेक अमेरिकन नागरिक किंवा भारतीय नागरिक जे अमेरिकेत राहतात त्यांच्या बोलण्यातून येत आहे. जर स्वयंपूर्ततेचा नारा मोदी साहेबांनी केला असेल, मेक इन इंडियाचा नारा मोदी साहेबांनी केला असेल, भारतात या वस्तू बनवा, भारतीय कर प्रणाली तुमचं स्वागत करेल, तुम्हाला सवलती देईल, भारतात तयार केलेला माल भारतात विका, भारतातून तो एक्सपोर्ट करा, म्हणजे आम्हाला दोन्ही प्रकारे टॅक्स मिळेल, आमच्या लेबरला, आमच्या कामगारांना इथे काम मिळेल, आमचा कामगार प्रशिक्षित होईल. उद्या अशी वेळ येईल की आम्ही सुद्धा तुमच्या क्षमतेने तुमच्या दर्जाचं उत्पादन भारतातच करू शकू, तुम्हाला स्पर्धा करू शकू. म्हणून टेस्ला भारतात आला. मेक इन इंडियाचा खरा उद्देश तो आहे. मेड इन इंडिया आधीपासून आहे, स्वदेशीचा नारा आधीपासून आहे. तो गेल्या 14 वर्षातच आहे असं नाही, फक्त मागील 14 वर्षात त्याच्यात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे अगदी बचत गट असो, सहकार क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्र असो, भारताची उत्पादन क्षमता वाढले. त्यामध्ये क्वालिटीत फरक पडतोय, कारण चीन, जपान किंवा अन्य देशांकडून जो येणारा माल आहे तो खूप स्वस्त येतोय. त्याला जर टक्कर द्यायची असेल तर आपल्याला आपली उत्पादन क्षमता वाढवणं, आपला उत्पादन खर्च कमी करणं आणि दर्जा वाढवणं, आपला माल परदेशात विकला जाणं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा राहणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. भारत ती विश्वासार्हता गमावत नाही, उलट कमावतोय, हे चांगलं लक्षण आहे. त्यामुळे कदाचित आपण हा व्हिडिओ करत असताना
भारतीय राजनीती तज्ज्ञ, पॉलिसी मेकर्स हे सगळं विचारात घेत असतील. त्यांना आपण शिकवण्यासारखं काहीच नाहीये. त्यावर कार्यवाही सुरू असेल, एखादी पॉलिसी तयार होईल, आपली टॅक्स प्रणाली बदलेल, भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल म्हणून काही अनुदानं जाहीर होतील, भारतीय उत्पादन वाढण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान आणलं जाईल, आपली शस्त्रास्त्र भारताबाहेर विकली जातील, भारताला बाहेरच्या शस्त्रास्त्रांची F-16ची सुद्धा गरज लागणार नाही, क्षेपणास्त्रांची गरज लागणार नाही. आपण अगदी K-5 सारखं सुद्धा, K-6 सारखं सुद्धा क्षेपणास्त्र तयार करू शकतो. दूर पल्ल्याची क्षेपणास्त्र सक्षम भारतासाठी आवश्यक आहे. युद्ध सामुग्रीवरचा खर्च तरतूद आवश्यक आहे, पण ती इतकी नसावी की सैन्य पोचता पोचता आपला शेतकरी भिकेला लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा कृषीप्रधान देशात नवीन नवीन योजना आणणं, यांत्रिकीकरण करणं यासाठी भारत सज्ज होतोय. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया या दोन्ही योजना ह्या केवळ घोषवाक्य नाही. स्वदेशीचा नारा घोषवाक्य नाही. लोकांनी जशी स्वच्छता अंगारली, लोकांनी जसा शिक्षण प्रसार अंगीकारलाय, त्याच पद्धतीने स्वयंपूर्ण भारत हा सुद्धा एक महत्वाचा घटक या आर्थिक नीतीतला आहे. त्यामुळे चीनच्या वस्तू बघून त्यासारखे वॉलपेपर आपण तयार करू शकतो. चीनसारख्या अनेक गोष्टी आपण तयार करू. अख्खा पंजाब, अख्खा हरियाणा हा जुगाडू इंजिनियरनी भरलेला आहे. भारतात अशी काही यंत्रसामुग्री तयार होते की तिथे चीन सुद्धा कमी पडू शकेल. इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत आपली कमतरता आहे, ती सुद्धा भरू शकतो. उद्या बॅटरी तयार होऊ शकते, सौर ऊर्जा तयार होऊ शकते, लिथियम प्रणित यंत्रणा तयार होऊ शकते. काही खनिज भारतात मिळत आहेत. ह्या सगळ्या बदलाचा परिणाम ट्रम्प काकांनी किती डोळे वटारले तरी आपण मिस्किल हास्य देऊन आपली पायवाट आपण तयार करणं यातच भारताचं हित आहे आणि भारत त्या योग्य पाऊल वाटेवर चालू आहे एवढंच म्हणता येईल. क्षेपणास्त्रांची भीती दाखवू नका, अण्वस्त्रांची भीती दाखवू नका असं जेव्हा आपले पंतप्रधान बोलतात तेव्हा त्या वाऱ्यावरच्या गप्पा नसतात, तोंडाची वाफ नसते. पाकिस्तानला ते दाखवून दिलंय. पाकिस्तानाने चीनची मदत घेतली. चीन वसाहतवादी आहे, साम्राज्यवादी आहे. पाकिस्तान, सिलोन, नेपाळ यासारख्या छोट्या भारतीय शेजारी राष्ट्रांवर चीन कब्जा करते, सीमेवर दखल घेते. सीमेपर्यंत चीनची रेल्वे, चीनचे रस्ते पोचलेले आहेत. चीन आगळीक करते, भारतीय राज्यांच्या सीमेमध्ये देखभाल करते, हस्तक्षेप करते. हे भारताला कळतंय. पण आज चीनशी मुकाबला करून घेण्यापेक्षा, चीनशी पंगा घेण्यापेक्षा चीनशी व्यापारी संबंध वाढवणं, त्यातून स्वतःला सुधारणं, रशियाशी जवळीक साधणं, रशियाकडनं जास्तीत जास्त माल खरेदी करणं, आपला रुपया आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवणं, आपल्या रुपयाची किंमत वाढवणं आणि हळूहळू एकाधिकारशाही अमेरिकेची जी आहे, डॉलरची जी मक्तेदारी आहे ती कमी करणं, याकडे भारताचं लक्ष आहे. त्यामुळे ट्रम्पच्या अशा कोणत्याही पोकळ धमक्यांना आपण भीक घालू शकत नाही, घालणारही नाही. याचा अर्थ ट्रम्पशी युद्ध पुकारू, आंतरराष्ट्रीय दर्जावर व्यापार युद्ध सुरू होईल, चीनसारखं आपण प्रचंड कर प्रणाली अवलंबू, अजिबात नाही. भारत समतोल विचार करेल याची खात्री जर माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला आहे, ज्याला अर्थशास्त्रातलं काही कळत नाही त्याला आहे, राज्यशास्त्रातलं काही कळत नाही त्याला असं वाटतंय, तर आमच्या अर्थतज्ञांना, राज्यशास्त्राच्या तज्ञांना,
हे सर्व नक्की कळले आणि यावर कार्यवाही गेल्या वर्षापासूनच सुरू झाले. त्याचे दृश्य परिणाम आता दिसत आहेत. म्हणून अमेरिका बिथरले. प्रश्न आहे या अर्थव्यवस्थेला तडे देणाऱ्या दोन गोष्टींचा. एक राजकीय भ्रष्टाचार, राजकीय वैचारिक भ्रष्टाचार, अनैतिक राजकारण, आणि दुसरं प्रशासकीय भ्रष्टाचार, पोलीस खात्यातील, सैन्य खात्यातील भ्रष्टाचार, न्यायपालिकेतील भ्रष्टाचार आणि न्यायपालिकेतील दिरंगाई, प्रशासनातील कमी पडलेली पकड, या सगळ्यावर सुद्धा अर्थकारण अवलंबून असतं. म्हणून त्याकडे आता डोळेझाक करता येणार नाही. भारत जर ग्राम स्वच्छता योजना राबवतोय, स्वयंपूर्ण भारताची योजना राबवतोय, स्वयंपूर्ण गावांची ग्राम योजना राबवतोय, पंतप्रधानांच्या नावाने शेकड्यांनी योजना येत आहेत, तर आता भ्रष्टाचार मुक्त भारत, स्वयंपूर्ण भारत, स्वयंसिद्ध भारत यासाठी विशेष योजना राबवाव्या लागणार आहेत. आणि ते जर झालं, भारतीय बाजारपेठेत भारतीय सोनं खेळायला लागलं, भारतीय बाजारपेठेत चलनवलन वाढलं, मोदी म्हणतात त्याप्रमाणे भारतीयांच्या खिशात असलेले रुपये, घरात पडून असलेलं सोनं, हे जर बाजारपेठेत चलनवलन वाढलं, रुपया फिरता राहिला, व्यवहार वाढले, तर भारत पुन्हा एक सक्षम राष्ट्र होईल. मी असा अजिबात दावा करणार नाही की येत्या 5 वर्षात भारत 3 नंबरला येईल. आपण कुठेतरी 4 आणि 5 मध्ये जे खेळतोय तिथे जरी राहिलो तरी सुद्धा चीन आणि रशिया एकत्र येऊन किंवा वेगवेगळे त्यांच्या योग्य राष्ट्रनीतीमुळे, त्यांच्या ज्या हुकुमशाही पद्धती आहेत, मग तो मार्क्सवाद असेल किंवा रशियाचा अन्य साम्यवाद असेल, या नीतींमुळे ते अमेरिकेशी लढायला समर्थ आहेत. अमेरिकेची आर्थिक नीती कमकुवत करायला तयार आहेत. आपल्याला त्या राजकारणात पडायचं नाही. आपण 3 नंबरला येऊ अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. पण रशिया आणि चीनच्या पुढे मजल मारून अमेरिकेशी टक्कर आपण घेऊ शकत नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. हे युद्ध, व्यापारी युद्ध, वाक युद्ध, राजकीय रणनीती, या सगळ्यामध्ये ही अर्थनीती आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. भारतीय राजकारण शुद्धीकरणासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि आर्थिक नीती सुधारून आपला रुपया कसा वरचढ ठरेल, त्याला ताकद कशी मिळेल, यासाठी भारतीय नागरिक म्हणून आपण काय करतो, आपला समाज काय करतो, यावर आपण लक्ष केंद्रित करू. वेळ आली तर स्वदेशीची योजना अधिक जोमाने राबवू. भारतीय मालांवर प्रेम करायला सुरुवात करू. खरेदी करताना मेड इन इंडिया, भारतीय माल आहे का, स्वदेशीचा नारा आहे का, हे आपण बघू आणि मगच खरेदी करू. काही ठिकाणी जिभेचे चोचले थांबवू, आधुनिकीकरण थांबवू, भपकेबाजपणा थांबवू आणि शाश्वत टिकाऊ भारतीय मालाच्या मागे, भारतीय उत्पादकांच्या मागे, भारतीय शेती उत्पादनाच्या मागे उभे राहू. शेती उत्पादनावरील कर हा अत्यंत महत्वाचा आहे. भारतातील शेतकरी टिकला, भारतातील उत्पादक, कारखानदार, लघुउद्योजक टिकला, तरच भारताची अर्थनीती सुधारेल, टिकेल. या नोटवर आपण आज थांबूया. अमेरिकेला सुबुद्धी होईल. या टेरिफच्या राजकारणातून अमेरिका माघार घेईल. भारताशी संबंध सुधारेल. पाकिस्तानचा वापर करून भारताला ब्लॅकमेल करणार नाही आणि भारत सुद्धा सर्वांशी समान अंतर ठेवून धोरणीपणाने वागेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेणार नाही, अशी साधक बाधक अपेक्षा करून आज आपण इथेच थांबूया.
जय हिंद, जय महाराष्ट्र.